तर नाशिकमध्ये अशोक खराचं प्रकरण ताजं असतानाच निफाड तालुक्यातल्या धरणगाव खडक इथं आणखी एका भोंदू बाबावर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। महेश गिरी महाराज उर्फ महेश दिलीप काकडे असे या भोंदू बाबाचं नाव आहे। त्यानं पीडित महिलेवर भूतबाधा झाल्याची भीती दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केलेत। पाहूयात। नाशिक जिल्ह्यामध्ये भोंदूगिरीचं सत्र काही थांबायचं नाव घेत नाहीये। नाशिकमधील भोंदू खराचं प्रकरण ताजं असतानाच नाशिकमधला आणखीन एक भोंदू बाबा समोर आलाय। निफाड तालुक्यातील धरणगाव खडक इथे राहणारा महेश गिरी महाराज उर्फ महेश दिलीप काकडे आपल्या अंगात दैवी शक्ती असल्याचा दावा करत या भोंदू महेश गिरीनं महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय। कौटुंबिक अडचण असल्यानं ही महिला मदतीसाठी या भोंदू बाबाच्या आश्रमात गेली होती। मात्र भोंदू बाबानं तिच्या परिस्थितीचा गैरफायदा घेतला। तिच्यावर भूतबाधा असल्याचं सांगून पूजाविधी करण्यास सुरुवात केली। त्यानंतर तिचा विश्वास संपादन करून तिला उपचाराच्या नावाखाली नाशिकमधील एका लॉजवर नेलं आणि तिथं या भोंदू नराधम बाबानं अत्याचार केले। पीडित महिलेच्या तक्रारीनंतर आता या भोंदू बाबाचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून पथकं तैनात करण्यात आली। धरणगाव दिलीप इसम आहे महेश गिरी काकडे त्यांच्यावर एका महिलेने अत्याचार केल्याची तक्रार दिलेली आहे। त्या संदर्भात गुन्हा दाखल झाला आहे। पुढची कारवाई आम्ही करत आहोत। 2 वर्षांपूर्वी या पीडितेवर भोंदू बाबानं अत्याचार केले होते। तिने अनेकदा मदतीसाठी दाद मागण्याचा प्रयत्न केला। मात्र आता अशोक खरात प्रकरणानंतर तिनं पुन्हा हिम्मत करून स्वतःसाठी आवाज उठवला आणि पोलिसांमध्ये तक्रार केली आहे। आपल्यासारखी आणखी पीडित महिला असल्याचा दावा या पीडित महिलेनं केलाय। 2 वर्षापूर्वी ही गोष्ट माझ्यासोबत झालेली आहे। मी आवाज पण उठवण्याचा प्रयत्न केला, पण त्याचं जे मोठ्या लोकांशी ओळख आणि जो राजकीय दबाव म्हणजे त्याच्याबरोबर जे नेते वगैरे बघितल्यानंतर भरपूर वेळेस मला दाबण्याचा प्रयत्न केला। त्याच्यानंतर मग आज माझ्या बरोबर समिती जे आले त्यांनी मला मदत केली आणि जे प्रकरण आता उठतं त्याच्यामुळे मला एक हिम्मत आली की आपण उठवू, कारण मी खूप मुलींचे बघते का खूप मुली याच्याखाली अजून पण लैंगिक शोषण अत्याचाराखाली अजून पण दबावाखाली आहे। या पीडित महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी अनीसनं पुढाकार घेतला। अनीसच्या मदतीनं ही पीडित महिला या भोंदू बाबाचा खरा चेहरा जगासमोर आणू शकली आहे। या भोंदू बाबावर जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत कारवाईची मागणी अनीसकडून करण्यात आली आहे। महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने त्या पीडित महिलेला मदत केली। तिच्यावरती निफाड तालुक्यातील खडक धारणगाव या ठिकाणचा भोंदू बाबा महेश गिरी याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले होते। तिला दैवी शक्तीचा दावा करून तिला फसवलं गेलं होतं। तिच्यावर करणी झालेली आहे असा संशय घेऊन तिच्यावर अगोरी उपचार केले होते। म्हणून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने याच्यामध्ये जादूटोणा विरोधी कायद्याच्या अंतर्गत कारवाई करावी अशी मागणी केली होती। या घटनेमुळे नाशिक जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा भोंदू बाबांच्या नावाखाली सुरू असलेल्या अंधश्रद्धेच्या व्यवसायाचा पर्दाफाश झालाय। या घटनांमुळे नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज व्यक्त केली जाते। नाशिकच्या निफाड तालुक्यातील धरणगाव खडक येथील प्रतिगाणगापूर अशी ओळख निर्माण करून भोंदूगिरी करणाऱ्या महेश गिरी उर्फ महेश दिलीप काकडे या महाराजावर लासलगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे। तक्रारदार महिलेनं आपल्या तक्रारीनुसार हा गुन्हा दाखल केलेला आहे। दरम्यान पोलिसांनी त्या भोंदू बाबाला अटक करण्यासाठी पथकं रवाने केली असून अद्याप हा भोंदू बाबा मिळून आलेला नाही। या प्रकरणात आणखी काही तक्रारदार महिला पुढे येण्याची शक्यता निर्माण झाल्यानं हे प्रकरण नाशिकच्या अशोक खरात या प्रकरणासारखंच पुन्हा चर्चेला येते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सुदर्शन खिलारे, झी मीडिया, येवला, नाशिक।